महावितरणची वीज पुरवठा करणारी वाहिनी तुटल्याने गावतळीत 11 व्यापाऱ्यांच्या विद्युत उपकरणांचे नुकसान. दापोली तालुक्यातील गावतळे बाजारपेठेत वीज पुरवठा करणाऱ्या LT लाईनची न्यूट्रल वायर तुटल्याने गावतळे येथील अनेक व्यापाऱ्यांची व ग्रामस्थांची इलेक्ट्रॉनिक उपकरणे नादुरुस्त झाली आहेत. ही घटना दिनांक 18 फेब्रुवारी रोजी दुपारी 3:45 वाजण्याच्या दरम्यान घडली. अरुण पवार यांच्या फ्रीजचे नुकसान झाले आहे. तसेच येथील राधिका किराणा यांच्या LED टीव्हीचे नुकसान झाले. मराठी शाळेमध्ये देखील LED टीव्ही आणि CPO डिव्हाइस याचं नुकसान झाले. उमेश पवार हॉटेल ब्लू स्टार यांच्या फ्रीजचे नुकसान झाले. तसंच डिवाइन ब्युटी पार्लरमधील 2 मशीन, वीर प्रोडक्ट, वायफाय राउटर, श्री स्वामी समर्थ पान स्टॉल, फ्रीजचा पंखा आणि लाईट, श्री समर्थ कृपा हेअर कटिंग सलून, कूलर, तसंच मातोश्री कलेक्शन यांचं LED ट्यूब आणि पंखा, बँक ऑफ इंडिया यांचे 2 प्रिंटर, श्रीमान मथुरभाई बुटाला हायस्कूल यांचे CCTVचे नुकसान झाले. अशा एकूण 11 जणांच्या विद्युत उपकरणांचे नुकसान झाले. या सर्वांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अजूनही छोट्या प्रमाणात काही ग्रामस्थांचे नुकसान झाले आहे. एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नुकसान होण्याची ही पहिलीच वेळ असून व्यापारी यासाठी महावितरणला जबाबदार धरत आहेत. तसंच ही बातमी समजल्यावर महावितरणचा कोणताही अधिकारी या स्थितीची पाहणी करण्यासाठी आला नाही. या संदर्भात महावितरण सहाय्यक अभियंता परेश सागवेकर वाकवली यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की आमच्याकडे या संदर्भातील अर्ज आल्यावर आम्ही चौकशी करू आणि त्यानंतरच आमची भूमिका स्पष्ट करू.